मनोविनोदनम हा पाठ आपण पाहत आहोत. या पाठातील बघा आता मंडलम कक्षा द्वादशी कक्षा संस्कृतम द्वितीय मंडलम प्रथमः पाठः क्षणं मनोविनोदनम क्षणं मनोविनोदनम. या पाठातील श्लोक 1 ते 3 झालेले होते. श्लोक 1 ते 3 झालेले होते. श्लोक क्रमांक 4 पाहत आहोत आपण. श्लोक क्रमांक 4. पाठाचे नाव पुसलं गेलंय. पुन्हा एकदा लिहिते मी. क्षणं मनोविनोदनम. हे हलंत म्हणून या. हे काही डिझाईन वगैरे नाही. अक्षराचं जे काही असतात वेगवेगळ्या प्रकारे काढण्याची पद्धत तसं नव्हे, तर हे आहे हलंत. याला हलंत म्हणायचं तर तो पूर्ण अक्षर ते पूर्ण नाहीये, ते व्यंजन आहे. क्षणं मनोविनोदनम नावाचा हा पाठ आहे आणि या पाठातील श्लोक क्रमांक 4 आपण पाहत आहोत. हा श्लोक क्रमांक 4 जो आहे हा स्तुतिकन्येशी संबंधित आहे. स्तुतिकन्या. 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 लक्षात आलं असेल. स्तुतीला कन्या म्हटलेलं आहे. स्तुतीला कन्या म्हटलेलं आहे. ही जी कन्या आहे ही अद्यापि अविवाहित आहे. स्तुतिकन्या अद्यापि अविवाहित. कारण कारण सांगताना कवी काय म्हणत आहे बघा. अद्यापि दुर्निवारं स्तुतिकन्या वहति कौमारं तद्भ्यो न रोचते सा असन्तोऽप्यस्मै न रोचन्ते.
स्तुतिकन्या अविवाहित राहण्याचे कारण. बघता बघता स्तुतिकन्या अविवाहितच राहून गेली. बघता बघता एक म्हणण्याची पद्धत असते. आपण म्हणतो बघता बघता असं झालं, बघता बघता तसं झालं. तर ही स्तुतिकन्या कालावधी निघून गेला ना, विवाहाचा कालावधी निघून गेला आणि ती अविवाहितच राहिली. स्तुतिकन्या अविवाहितच राहिली. त्याचं कारण सज्जनांना ती पसंत नाही. आणि संत म्हटले ना, सभ्य, सज्जन, साधू, संत असे अनेक शब्द इथे आपल्याला उपयोगात आणता येतील. कशासाठी? हे स्पष्ट करण्यासाठी की समाजामध्ये स्तुतीची इच्छा असणारे लोक आणि स्तुतीची इच्छा नसणारे लोक हे सांगण्यासाठी या ठिकाणी सद्भ्य हा शब्द आलेला आहे, जो सांगतो आहे स्तुती या लोकांना पसंतच नाही. स्तुती या लोकांना पसंतच नाही म्हणजे आवडतच नाही. आपली स्तुती करणे आवडत नाही, सद्भ्य म्हटलंय. आणि सा असन्तः अपि अस्यै न रोचन्ते. तिला कोण आवडत नाही? जे सज्जन नाहीत ते. सज्जन, प्रामाणिक, साधू, सज्जन, संत जे आहे त्यांना ही पसंत नाही. आणि जे सज्जन नाहीत, जे प्रामाणिक नाहीत, त्यांना ही पसंत आहे, पण तिला ते पसंत नाहीत ना. आणि या अशा प्रकारे पसंत नापसंत ह्या गोष्टींमध्ये, ह्या काय म्हणूयात आपण, होकार नकारामध्ये ही अविवाहितच राहिली. आणि ती अविवाहितच राहणार आहे ना, नेहमीसाठीच अविवाहित असणार आहे ती. कारण असंतांना ती आवडत असली तरी तिला ते आवडत नाहीत, आणि संत तिला आवडत असले, आवडत म्हणजे पसंत, संत तिला पसंत असले तरी संतांना ती पसंत नाही. लक्षात आलं की आत्मस्तुती किंवा दुसऱ्यांकडून स्तुती करून घेणे या लोकांना पसंत नाही. त्यांचं म्हणणे, आम्ही जे काही करीत आहोत ते आम्हाला स्तुतीसाठी करावयाचे नाही, एक कर्तव्याचा भाग आहे. एक सदाचार आहे तो, कुणाच्या स्तुतीसाठी नव्हे तर मनापासून वाटते आहे म्हणून ते कार्य केले जात आहे. त्या कार्याचा हेतू काय आहे? मनातील सदिच्छा. आणि म्हणून आम्ही हे कार्य करीत आहोत किंवा आम्ही अशा प्रकारे आचरण करीत आहोत
हे काही स्तुती कन्येने आम्हाला पसंत करावे म्हणून नाही. हे आमचं आचरण हे आमच्याकडून होत आहे, जाणून बुजून केलं जात नाही. ते सोंग होईल ना. जाणून बुजून सज्जनतेचं आचरण करणे आणि मग नंतर विसरणे हे होईल सोंग. आणि म्हणून हे स्तुतीसाठी केले जाणारं आचरण नाही, तर मनापासून केलं जाणारं आचरण आहे असं इथे सांगायचे आहे. मला वाटतं मागच्या तासामध्ये हे झालेलं आहे. पुन्हा एकदा मी त्याची उजळणी केली असं समजा. नसेल झालेलं तर ते आता सांगितलेलं आहे, आणि झालेलं असेल तर ते पुन्हा नव्याने काहीतरी तुम्हाला ऐकायला मिळालेलं असेल. पुढे जो आहे 5वा श्लोक, हा मी इथे फळ्यावर लिहिलेला होता बघा, 5वा. तर आता तुम्हाला स्तुती कन्या अविवाहित राहण्याचं कारण कळलेलं आहे. सज्जनांना सद्भ्यः न, बहुवचन दिलंय ना, सद्भ्यो न रोचते, सद्भ्यः न रोचते. संस्कृत मधून जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असं लिहावं लागणार आहे तुम्हाला, म्हणून त्याचं कारण लिहावं लागणार आहे. तर ह्यातले नेमक्या गोष्टी आपण त्या इथे नोंद करूयात, आणि मग तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, म्हणजे तुमच्या भाषेत म्हणजे याला न सोडता, ह्या वर्णनाला न सोडता संस्कृत मध्ये पूर्ण वाक्य लिहायचं आहे. सद्भ्यः न रोचते आणि असन्तः अस्यै न रोचन्ते. असन्त्यः, सॉरी क्षमस्व, असन्तः अस्यै न रोचन्ते. आलं लक्षात? स्तुती कन्या अविवाहित राहण्याचं कारण सद्भ्यः न रोचते, सा सद्भ्यः न रोचते आणि असन्तः अस्यै न रोचते, रोचन्ते. सा सद्भ्यः न रोचते आणि असन्तः अस्यै न रोचन्ते. तस्मात् कारणात् सा अविवाहिता अस्ति. अनन्तरं द्वन्द्वोऽहं द्विगुरप्यहं मद्गेहे नित्यमव्ययीभावः तत्पुरुषः कर्मधारयः येनाहं स्याम बहुव्रीहिः. व्याकरणाची आवड निर्माण करण्याचा या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला? व्याकरणाची आवड या श्लोकाद्वारे निर्माण करण्याचा प्रयत्न कुणाचा आहे? हे श्लोक निवडलेल्या लोकांचा, असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा या सर्व पाठांची निवड केली जाते तेव्हा त्यांचे उद्देश, भाषा विषय कसा आहे? माणसाला वळण लावणारा उपदेश, आणि हा उपदेश किंवा हे जे ज्ञान आहे, केवळ उपदेश असं नव्हे, ज्ञान सुद्धा मिळते भाषा विषयामधून. मी सांगितलं मागच्या तासाला, सर्व विषयांचं ज्ञान मिळते.
यामध्ये काय प्रयत्न झालेला आहे? विद्यार्थ्यांना व्याकरणाची गोडी वाटावी, विद्यार्थ्यांना व्याकरण आवडावे या आणि व्याकरणात अशा श्लोकामुळे मनोरंजन होते आहे, तेव्हा व्याकरणाबद्दलच जे काही आहे अरुची दूर होण्यास मदत होणार आहे. व्याकरणाबद्दलची अरुची दूर होण्यास या श्लोकामुळे मदतच होणार आहे. बघा आता तुम्ही सुद्धा हे मी वाचत असताना आश्चर्य कराल, आश्चर्यचकित व्हाल असे मला वाटते. आता आपण याचं गद्य रूपांतर बघूया. गद्य रूपांतर म्हणजे काय? अन्वय. अन्वय जेव्हा आपण पाहू त्यावेळेला हा श्लोक जास्त तुम्हाला समजेल आणि शेवटी तुम्ही म्हणाल काय कवीची विद्वत्ता आहे असं तुम्ही म्हणाल. आपल्याला का बरं सुचत नाही असं? असाही प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. असाही प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो असे मला वाटते आहे. बघा, हे तत्पुरुष, हे तत्पुरुष कुणाला उद्देशून म्हटलेलं आहे? हे तत्पुरुष हे शब्द आहे का? अन्वयामध्ये दिलाय त्यांनी, अन्वयामध्ये दिलेला आहे. श्लोकामध्ये तुम्हाला आढळणार नाही. कारण का? हे हा शब्द नाही आढळणार. तर हे तत्पुरुष हे संबोधन आहे, हे संबोधन आहे. इथे बघा, हे देव कसं म्हणतो आपण? हे देव. तसं हे तत्पुरुष हे राजन कुणाला उद्देशून आलेलं आहे? राजाला. बघा, हे कवी वगैरे जे आहे, एक अगदी मागच्याच वर्षीच्या अभ्यासक्रमात तुम्हाला होतं गणितमयम आशीर्वचनम नावाचा पाठ होता. त्या पाठाच्या द्वारे आपल्याला असं लक्षात येतं, पूर्वीच्या काळी राजदरबारी जाऊन साहित्यिक आपल्या साहित्याचे प्रकटीकरण करत असत. आपलं साहित्य जे आहे ते सर्वांना ऐकवत असत. राजाला सुद्धा, अर्थात राजा आणि राजदरबारातील सर्व मंडळी. राजा हा गुणग्राहक असला पाहिजे. राजा गुणग्राहक असेल तर त्या साहित्यिकाचा मान सन्मान होणार आणि मग त्याच्या साहित्याचा त्या ठिकाणी आदर म्हणून आणि त्या पूर्वीच्या त्या लोकांचं, साहित्यिकांचं चरितार्थ असायचं. हे चरितार्थाचं एक साधन असायचं आपलं साहित्य. राजाने जर केली स्तुती, दिलं काही मानधन तर ठीकच आहे, अन्यथा दुसऱ्या राजाकडे जायचं आणि इथे मिळालं तरी सुद्धा पुरेसं मानधन, चरितार्थासाठी पुरेसं मानधन मिळेपर्यंत देशोदेशी फिरायचं, असं पूर्वीच्या काळी असायचं. आणि म्हणून इथे हे राजन म्हटलेले बघा, राजदरबारात आलेला आहे. हा कवी जो आहे हा राजदरबारात आलेला आहे आणि म्हणून तो म्हणतो आहे, हे राजन, अहम द्वंद्व
द्वंद्व असं म्हणलेलं आहे. अहम द्वंद्व म्हणजे काय? आम्ही दोघे आहोत, मी आणि माझी पत्नी. द्वंद्व हा शब्द दोन व्यक्तींसाठी वापरला जातो. दोन व्यक्ती सुचवायच्या आहेत. पती पत्नीसाठी जास्त करून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, त्यांनी कंसामध्ये पती पत्नी दिलेला आहे. आम्ही दोघे आहोत, इथे पती पत्नी असा उल्लेख आलेला आहे. समास कोणता आहे? द्वंद्व समास. आणि इथे मी थोडस तुम्हाला स्पष्ट होण्यासाठी लिहिते. समास कोणता आहे? द्वंद्व. पहिला तत्पुरुष होता, आता द्वंद्व. आणि द्वंद्व मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? पती पत्नी. पती पत्नी. पतीही च पत्नीही च. पतीही आणि पत्नी असे हे दोघे. असे हे दोघे आहे. समास आहे द्वंद्व. अहम द्विगुः. अहम द्विगुः. अहम द्विगुः म्हणजे काय म्हणायचंय? केवलम गोद्वयस्य स्वामी. गोद्वयस्य स्वामी. गोद्वयस्य स्वामी. मी दोन गायींचा संख्यावाचक. द्विगु समासामध्ये संख्या असते. किंतु मम गेहे नित्यम अव्ययी भावः. आता इथे समास आहे अव्ययी भाव. अव्ययी भावः. व्ययार्थम धनम न अस्ति. व्ययार्थम धनम न अस्ति. अव्ययी भाव म्हणजे काय? व्ययार्थम धनम न अस्ति असा इथे अर्थ घेतलाय. आय आणि व्यय विज्ञानचे नव्हे, वाणिज्य शाखा, वाणिज्य व्यापार, वाणिज्य शाखेच्या लोकांना हा शब्द चांगलाच परिचयाचा आहे. आय व्यय काय आहे? आय उत्पन्न येणे, व्यय उत्पन्न खर्च होणे. उत्पन्न येणे आणि खर्च होणे असा आय व्ययाचा अर्थ आहे. व्ययार्थम. आता हा जो अव्ययी भाव समासाचा इथे कसं त्यांनी सांगड घातलेली आहे बघा. अव्ययी भावः अहम अव्ययी भावः अहम मम समीपे व्ययार्थम धनम नास्ति. अतः अहम अव्ययी भावः. जो खर्च करू शकत नाही. कारण का? धनस्य अभावात, धनाच्या अभावामुळे, धनाच्या उणीवेमुळे मी खर्च काय करणार? खर्च करायला धनच नाहीये माझ्याकडे. आणि म्हणून मी आहे अव्ययी भाव. अव्ययी भावचा अर्थ कळला आता. अव्ययी भाव हा समासाच्या दृष्टीने विचार केला तर पहिलं पद स्थिर आहे. क्षमस्व. पहिलं पद अव्यय, ज्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. पहिलं पद हे अव्यय असतं, त्याला आपण त्यात बदल न होणार
असं ते पद असतं आणि म्हणून त्याच्यावरूनच त्याला अव्ययी भाव समास असे म्हटलेलं आहे. यातून काय भाव व्यक्त होतो तर पहिल्या पदामध्ये काहीही बदल होणार नाही, तो अव्ययी भाव समास. इथे ह्याने आपल्या धनाशी या अचा संबंध दाखवलेला आहे. व्ययार्थम न अस्ति धनम अव्ययः अव्ययम. मी अव्ययी भाव आहे, माझ्याकडे धन खर्चायला नाहीये. तस्मात् मे किमपि कर्मधारय. आता कर्मधारय समासाचा इथे उल्लेख आलेला आहे. मी कसा आहे, काहीच काम न करणारा नाही असं नव्हे, माझ्याकडे काहीच काम नाहीये. कर्मधारय म्हणजे त्याने काय म्हटलेलं आहे, मला काम करणारा बनव, माझ्याकडे काम मिळावं यावं, मला काम करण्याची इच्छा आहे पण ते काम मिळतच नाहीये मला कुठे. मग धन तर मला पाहिजे आहे आणि काही काम केल्याशिवाय धनप्राप्ती नाही आणि म्हणून हे राजन मला काम करणारा, कर्मधारण करणारा असं. कर्मधारय धारण आहे ना, ध्रुधर. मी कर्मधारय व्हावे म्हणजे माझ्याकडे काहीतरी काम असावे. देही म्हटलंय, कर्मधारय देही. किमपि कर्म काहीतरी काम करण्यासाठी मला तू दे, ज्यामुळे मी कसा होईल, येन अहम बहुव्रीहि स्याम. द्वितीय भविष्यकाळाचं रूप आलेलं आहे स्याम. ज्यामुळे मी कसा होईल, भरपूर धन असलेला होईल. प्रभूतं धनम येन प्रभूतं धनम मम समीपे भवेत्. अहम बहुव्रीहि स्याम. बहुव्रीहि कर्मदेही असं म्हटलेलं आहे. कर्मधारय कर्मधारण करणारा म्हणजेच कर्म करणारा असा पाहिजे. मी काहीतरी काम करणारा असा मला बनव, म्हणजेच तू काहीतरी चरितार्थासाठी कार्य करण्याची संधी मला दे, ज्यामुळे मी कसा होईल, अतिश्रीमंत. बहुव्रीहि अहम भवेयम. मी बहुव्रीहि होईल. यस्य समीपे प्रभूतं धनम अस्ति सह बहुव्रीहि असं म्हटलेलं आहे. इथे धनाच्या बाबतीत म्हटलेलं आहे. आता बहुव्रीहि समासाचं काय माहिती आहे आपल्याला, कसा ओळखतो आपण बहुव्रीहि समास. तिसऱ्या पदाची अपेक्षा असते ना त्यामध्ये, येन अहम बहुव्रीहि स्याम प्रभूतं धनम मम समीपे प्रभूतं धनम स्यात्. प्रभूतं धनम काय म्हटलंय, भवेत म्हटलंय का, भवेत. तरच मी बहुव्रीहि होईल. आणि इकडे बहुव्रीहि समास
नीलकंठ हा शब्द आपण नेहमीसाठी ऐकलेला आहे. नीलः कंठः यस्य सः नीलकंठः. ज्याच्या जवळ भरपूर धन आहे तो असामी बहुव्रीही होईल. आलं ना लक्षात? 1 2 3 सर्व किती समासांची ओळख झालेली आहे बघा इथे. तत्पुरुषाला तत्पुरुषाचे वेगवेगळे प्रकार इथे आलेले नसले तरी समासाचं नाव या ठिकाणी तत्पुरुष. मग तत्पुरुषाचे जे प्रकार आहेत द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचमी ते पाचवा पंचमी तत्पुरुष हे जे काही आहे, चतुर्थी तत्पुरुष है ना, षष्ठी तत्पुरुष, हे तत्पुरुषाचे प्रकार यामध्ये आहे. आणि द्वंद्व, द्विगु, अव्ययीभाव, कर्मधारय, बहुव्रीही हे समास आपल्याला या श्लोकाद्वारे लक्षात आलेले आहेत. आठवतील आपल्याला हे समास. पुढे बघा आता पुढचा श्लोक क्रमांक 6. मला वाटतं हे लिहून झालेलं असेल तुमचं. फळ्यावर जेवढं लिहिलं जातं तेवढं तुम्ही वहीमध्ये लिहिणं आवश्यक आहे. ह्याच नोट्स आहेत. 6. तुम्हाला काय आता प्रश्नपत्रिका किती सोपी आहे ना. तुम्हाला पानच्या पान, 1 पान, 1.5 पान, 2 पान असं काही लिहिण्याचं नाहीये ना. आता तुम्हाला 5 मार्कांचं आहे. ते काय आहे? संदर्भासह स्पष्टीकरण. बस. त्याच्याशिवाय तुम्हाला फारसं काही नाहीये. अभ्यासक्रम प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला लक्षात येईल पाहिल्यावर. असो तर या ठिकाणी आता 6वा श्लोक बघूया आपण. 6वा श्लोक. वासः प्रधानं खलु योगिताया वासो विहीनं विजहाति लक्ष्मीः पीतांबरं वीक्ष ददौ स्वकन्यां दिगंबरं वीक्ष विषम समुद्रः. बघा आता. विषम ददौ समुद्रः. समुद्रः विषम ददौ. कस्मै कस्मै ददौ? नीलकंठाय. ज्याला द्यावयाचे आहे. दायच्छ असले की सुद्धा चतुर्थी विभक्ती पाहिजे की नाही. म्हणून तस्मै तस्मै असं कंसामध्ये तुम्हाला दिसेल. तुम्ही जेव्हा पाठ्यपुस्तक समोर ठेवलेलं असेल ना, पाठ्यपुस्तक समोर असेल तर तुमच्या लक्षात येईल अन्वयाचा भाग बघा. त्या अन्वयाच्या भागामध्ये कंसामध्ये शब्दांची जी काही विभक्ती आहे ती पण लक्षात घ्या. ह्या दा यच्छ धातूसाठी योग्यतायाः वासः प्रधानं खलु लक्ष्मीः अपि वासो विहीनं विजहाति. वास म्हणजे आपण मराठीत म्हणतो तो वास नव्हे. हा वास काय आहे? वसनम वस्त्रम परिधानम. वास आपण मराठीमध्ये अजून एका कारणाने किंवा एका गोष्टीसाठी आपण म्हणतो. वास म्हणजे निवास. निवास मधला काही वेळेला नी उच्चारला जात नाही. लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं. निवास. निवास असा अर्थ त्याचा आहे.
लक्ष्मी कुणाच्या घरी किंवा कुणाजवळ किंवा कुणाच्या घरात असते, कुणाकडे असं म्हणू, कुणाकडे असते, लक्ष्मी कुणाकडे निवास करते, तर वस्त्र, वस्त्राची प्रत, क्वालिटी म्हणतो ना आपण, क्वालिटी इंग्रजी शब्द आहे क्वालिटी. वस्त्र कशा प्रकारचे आहे, उंची वस्त्र आहे की नाही, उंची वस्त्र, वस्त्राचा पोत, वस्त्राची प्रत म्हणजे काय म्हणूया आपण, वस्त्र किती उत्तम प्रकारचं आहे आणि किती दारिद्र्य दर्शवणार आहे. उंची वस्त्र असलं म्हणजे काय आहे, लक्ष्मीचा निवास आहे. लक्ष्मीच्या मदतीशिवाय उंची वस्त्र घेता येणार आहे का, अर्थातच नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, योग्यतायाः वासः प्रधानम खलु, व्यक्तीची योग्यता ही त्याने परिधान केलेल्या वस्त्रावर अवलंबून आहे खरोखर. आता बघा, आपण हे साहित्य जेव्हा अभ्यासतो ना, त्यावेळेला आपले विचार चक्र पण असले पाहिजे, सुरू असले पाहिजे. आपल्याला काहीतरी नाविन्य सुचलं पाहिजे, नवीनता त्यामध्ये आढळली, संशोधन म्हणा ना तू. शिकत असताना संशोधक वृत्ती सुद्धा आपली जागृत झाली पाहिजे. का म्हणते आहे मी, हा श्लोक सांगतोय, हा श्लोक सांगतोय, कवीने संशोधन केलेलं आहे. कवीने काय म्हटलेलं आहे, मला असे आढळलेले आहे की माणसाची योग्यता ही त्याने परिधान केलेल्या वस्त्रावर अवलंबून आहे खरोखर. आधार दिलाय त्याने, कशावरून, कशावरून आहे, तर समुद्र मंथन माहिती आहे तुम्हाला. समुद्र मंथन कशासाठी करण्यात आलेलं होतं, सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना, जगाच्या कल्याणासाठी, मानवाच्या कल्याणासाठी समुद्र मंथन. मग हे जे समुद्र मंथन आहे, आपल्याला माहितीये देव आणि दानव ह्या दोन व्यक्ती किंवा हे दोन दैत्य आणि दानव, देव आणि दानव ह्यांच्या कथा आपण पाहिलेल्या आहेत. या पृथ्वीवर देव आणि स्वर्गातही दानव. तर ह्या दोन्हींच्यावर आधारित धार्मिक कथा, आख्यान, उपाख्यान सगळं काय काय असतं. देवांवर आधारितही आहे, देवांची माहिती देणारं, देवांच्याबद्दल ज्ञान देणारं असं आख्यान वगैरे कथा सगळ्या काही आहे. असो, तर हे आपल्याला इथे काय बघायचं आहे, दुसरंच जास्तीचं बोलण्यापेक्षा मी या श्लोकाकडे वळते. योग्यतायाः अपेक्षया वासः वस्त्रं प्रधानं खलु, त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता वगैरे वगैरे, आचार विचार याकडे लक्ष काही लोकांचं जात नाही. ते कशाला महत्व देतात, त्या व्यक्तीने वस्त्र किती उंची प्रकारचं, उंची म्हणजे काय म्हणता येईल, उंची म्हणजे अतिशय भारी वस्त्र, रेशमी तलम असं म्हणायचे पहा पूर्वी. रेशमी तलम वस्त्र ते अतिशय महाग असणार आहे, सर्वसामान्य व्यक्ती घेऊ शकणार नाही अशा प्रकारचं उंची वस्त्र, त्याला उंची वस्त्र म्हणतात मराठीमध्ये. उंची वस्त्र याचा अर्थ असा आहे
की गरीब व्यक्ती ते वस्त्र खरेदी करू शकणार नाही. असं वस्त्र परिधान करणाऱ्या व्यक्तीला मोठेपणा मिळतो असं म्हटलंय. कशावरून? त्यांनी म्हटलेलं आहे, आता ही समुद्र मंथनाची कथा आपण ऐकत आलेलो आहोत, पण त्यावरून काही आपल्याला संशोधनासारखं काही आढळलंय का? आता आढळू शकेल तर बघा. लक्ष्मी वासो विहीनम विजहाती. ज्यांच्याकडे उंची वस्त्र नाही, उंची वस्त्र नाही, दरिद्रता आहे, ज्यांच्याकडे दरिद्रता आहे. कशामुळे? लक्ष्मी नाही म्हणून. लक्ष्मी नाही म्हणूनच ते उंची वस्त्र परिधान करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं वासो विहीनम विजहाती लक्ष्मी. ज्यांच्याकडे उंची वस्त्र नाही त्यांच्याकडून लक्ष्मी निघून जाते. असं ऐकलेलं असेल तुम्ही सुद्धा की लक्ष्मी आणि सरस्वती ह्या एका ठिकाणी राहत नाहीत. हे अर्थात श्लोकामधूनच कळलेलं आहे, कवीच्याच काव्यातून कळलेलं आहे. आणि ते काव्य कसं लिहिलं गेलं? समाजातल्या परिस्थितीचं निरीक्षणातून, संशोधनातून साहित्याची निर्मिती होऊ शकते. सुचू शकतं आपल्याला काव्य साहित्य आपण लिहू शकतो. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे जे वाक्य आहे याच्या समर्थनार्थ त्यांनी हा दाखला दिलेला आहे. कोणता? समुद्र मंथन. समुद्र मंथन. समुद्र मंथन त्याला काय मिळालं? विष्णूला, भगवान विष्णूला लक्ष्मी मिळाली. भगवान विष्णू भगवान विष्णूला कोण मिळालं? लक्ष्मी. आणि भगवान शंकरांना यांना काय मिळालं? हलाहल विष. ददौ समुद्रः ददौ. नको इथे लिहायला, हे असं लक्षात ठेवलेलं आहे, लिहिलेलं आहे मी. भगवान विष्णू, लक्ष्मी आणि भगवान शंकर यांना मिळालं. आपण असं करूया, चतुर्थी विभक्ती घेऊया. विष्णवे. ददौ समुद्रः ददौ असं लिहू आपण. कस्मै ददौ? भगवान विष्णवे आणि शंकराय. आलं लक्षात? आता तुम्हाला जर एका वाक्यात उत्तरे द्या आलं किंवा इथे तुम्हाला प्रश्न आला, समजा एका वाक्यात उत्तरे द्या, किंवा इथे हा जाल रेखाचित्र आहे बघा, समुद्रः ददौ कस्मै किम असं आहे. तर समुद्रः ददौ भगवान विष्णवे लक्ष्मी भगवान शंकराय भगवते. इथे पुन्हा व्याकरणाकडे लक्ष ठेवावं लागतं आहे.
दोघांची एकच विभक्ती असली पाहिजे. भगवते, भगवते शंकराय. शंकरासाठी आलेला हा शब्द आहे आणि म्हणून भगवते शंकराय. लक्ष्मी क्षमस्व, भगवते शंकराय हलाहल विषः ददौ समुद्रः आणि भगवते विष्णवे लक्ष्मी ददौ शः समुद्र. समुद्राने विष्णूला, भगवान विष्णूला लक्ष्मी दिली आणि दिक् एव अंबरं वीक्ष. दिगंबर, भगवान शंकराला दिगंबर म्हटलेलं आहे. अंबरम, दिक् एव अंबरम यस्य सः. दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे. भगवान शंकरांचं पोशाख, शंकरांचा पोशाख तुम्ही पाहिला असेल. रेशमी वस्त्र नाहीये ना परिधान केलेलं. भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोन्ही मूर्ती तुम्ही पाहिल्याने असं नाहीये, है की नाही. 12वीचे विद्यार्थी आहात तुम्ही. आपल्या धर्म, आपल्या धार्मिक गोष्टी, आपले धर्मशास्त्र, आपल्या देवता, देवतांच्या मूर्ती, देवतांचे पेहराव म्हणजे पोशाख, दागदागिने, जे कोणत्या देवांच्या बाबतीत कसा आहे ते पाहिलेलं आहे तुम्ही. त्यामुळे आठवण करा, भगवान शंकर यांचे दागदागिने आणि वस्त्र, भगवान विष्णू यांचे दागदागिने आणि वस्त्र आठवण करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की भगवान विष्णूंना लक्ष्मी मिळालेली आहे, भगवान शंकरांना मात्र हलाहल विष मिळालेला. यावरून त्यांनी हे वाक्य म्हटलेलं आहे. कोणतं? की माणसाची योग्यता त्याने परिधान केलेल्या वस्त्रावर आहे खरोखर, असा एक निष्कर्ष त्यांनी या श्लोकाच्या आधारे काढलेला आहे. तुम्ही अजून काही वेगळा निष्कर्ष काढताय का बघा, विचार करा. आणि पुढच्या तासाला आता तुम्हाला काही जर निष्कर्ष काढता आला तर तो ऑनलाईन असल्यामुळे क्लासेस आपले माझ्यापर्यंत येणार नाही, पण तुम्ही विचार कराल असं मात्र मला वाटतंय. तेव्हा कवीने तर हा निष्कर्ष काढला की माणसाची योग्यता त्याने परिधान केलेल्या वस्त्रानुसार आहे, विद्वत्तेनुसार नाही. आणि यावरूनच त्या कवीने म्हटलेलं आहे, लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र राहत नाही. आता अशी परिस्थिती आढळते का हे पाहण्याचं काम तुमच्यावर सोपवलं आहे मी. हा एक संशोधनाचाच भाग आहे. सर्वेक्षण म्हणतो ना आपण, सर्वेक्षण काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, सर्वेक्षणच आहे. हे बघायचं सगळीकडे, पुस्तकांमध्ये वाचताना लक्षात घ्यायचं, समाजामध्ये आढळणाऱ्या गोष्टी यांचं सर्वेक्षण करायचं आणि त्यानुसार निर्णय निष्कर्ष काढायचे असतात. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना तर माहितीच आहे निष्कर्ष काढणे वगैरे. आपल्यालाही कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहे MCVCचे विद्यार्थी त्यांना सुद्धा सर्वेक्षण करून निष्कर्ष काढता येऊ शकतात. असो तर इथे आपण विश्रांती घेणार आहोत, थांबणार आहोत. पुढच्या तासाला या श्लोकाबद्दल अजून काही तुम्हाला सुचलं असेल तर तुमच्या उत्तरांमध्ये कळेल. केव्हा कळेल? तुमच्या उत्तरांमध्ये. उत्तर जे तुम्ही लिहाल
प्रश्नाचे उत्तर जेव्हा लिहाल तेव्हा त्यातून तुमचे विचार कळतील. तुमचे विचार लिहायला कुठे असते जागा? वैशिष्ट्ये हा जो मुद्दा आहे, संदर्भासह स्पष्टीकरण, इथेच तुमचा विचार कळू शकेल. तुम्ही काही नवीन शोधून काढले का ते मिळू शकेल. ठीक आहे, इथे आपण थांबूयात. उर्वरित नंतरच्या तासाला पाहूयात.